जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मंडळी, बऱ्याचशा ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल खूप सारी अशी माहिती येत आहे. परंतु बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच न्यूज चॅनेलवर किंवा न्यूजपेपरवर किंवा इतर यूट्यूब चॅनल्सवर असे सांगितले जात आहे की लाडकी बहीण योजना आहे, तिचे जे काही पैसे वसुली आहे ते वसुली करण्याचं चालू आहे. तर ही बातमी खरी आहे की खोटी आहे, कशा प्रकारे आहे, की खरंच वसुली चालू आहे की नाही चालू आहे, याचं संपूर्ण अपडेट आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज असतील, योजनांचे रिलेटेड असो, टेक्नॉलॉजी रिलेटेड असो किंवा शासकीय निर्णय असतील, त्याच्याबद्दल संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनेलवर वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मंडळी, चला जाऊयात संपूर्ण व्हिडिओकडे. तर मंडळी, इथे तुम्ही पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना पैसे वसुली चालू, अशा प्रकारे पैसे भरण्यास विरोध करा. तर संपूर्ण अपडेटमध्ये तर तुम्ही बऱ्याच न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवर पाहिलं असेल की असे सांगण्यात आलेले की जे काही लाडक्या बहिणीचे पैसे आहेत त्याची वसुली करण्यात येत आहे. तर मुख्य म्हणजे अजून तरी अशा प्रकारे ऑफिशियल अपडेट नाही, तरी असे 2-3 न्यूज चॅनल्सवर आलेलं आहे, पण ऑफिशियली प्रमुख ते खरोखरच त्याची वसुली चालू आहे का असं अजून माहिती नाही. आणि मुख्य कारण म्हणजे हे जे काही वसुली जे करण्याचं काम आहे, तर ती कशाबद्दल, ज्यावेळेस कोणाचे डबल फॉर्म भरण्यात आले असतील किंवा काहीतरी वेगळा काहीतरी प्रकार झालेला असेल, तर अशा प्रकारे जो काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत त्यांची वसुली करण्याचं काम चालू आहे असं सांगण्यात येत आहे. परंतु खाली तुम्ही वाचलं असेल, अशा प्रकारे पैसे भरण्यास विरोध करा. तर अशा प्रकारे ज्यांच्याकडून डबल फॉर्म भरण्यात आलेले, तर मुख्य म्हणजे डबल फॉर्म भरण्यात आलेले, तर मुख्य कारण असं आहे की ज्यांच्याकडून डबल फॉर्म भरण्यात आलेले, तर आधार कार्डला नंबर एकच असतो आणि एक नंबर असल्यामुळे जो फॉर्म भरताना ऑनलाईन जो फॉर्म भरताना लाडकी बहीण योजनेची वेबसाईट असेल किंवा जो नारी शक्ती ॲप होता, त्यावर जो काही आधार नंबर टाकल्यानंतर एकच आधार कार्ड नंबर तिथे भरू शकत होतो. जर दुसऱ्यांदा आपण जर तोच सेम आधार कार्ड नंबर फॉर्म भरण्यासाठी टाकला तर तो फॉर्म भरला जात नव्हता. ऑलरेडी फॉर्म सबमिटेड असं दाखवायचं किंवा ऑलरेडी आधार नंबर रजिस्टर्ड असं दाखवायचं. आणि मुख्य म्हणजे जर काही इतर काही चुकी असतील तर त्यावर पैसे वसुली किंवा काही करायचं ठरलं असेल, ज्यांचं कोणचं असं होत असेल, तर मुख्य कारण तुम्ही पैसे भरण्यापासून कसा विरोध करू शकता. तर पैसे भरण्यापासून तुम्हाला विरोध अशा प्रकारे करायचा आहे, यामध्ये तुमची कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. ज्यावेळेस योजना चालू करण्यात आलेली होती, तर योजना चालू केल्यानंतर ही योजना खूप जलद रीतीने याची प्रोसेस करण्यात आली. तर ही जलद रीतीने प्रोसेस करण्याचं कारण काय होतं? तर ही जी प्रोसेस होती ही त्यांना सावकाश करायची होती आणि जरी जलद गतीने केली तर त्यांनी जो कोणी ॲप्लिकेशन केलेलं, जो कोणी फॉर्म भरलेलं आहे, तर ते पाहणी करण्याचं काम जे जिल्हा लेव्हलला असेल किंवा तहसील लेव्हलला असेल किंवा पंचायत समिती लेव्हलला असेल किंवा आपल्या ग्रामपंचायत लेव्हलला असेल, तर हे पाहण्याचं काम त्यांचे जे अधिकारी होते त्याचं होतं. तर जे अधिकारी होते तर त्यांच्याकडे ऑप्शन्स होते, रिजेक्ट करण्याचे ऑप्शन होते किंवा रिअप्लाय करण्याचे ऑप्शन्स होते किंवा अप्रूव्ह करण्याचे ऑप्शन्स होते. असे बरेचसे ऑप्शन्स होते. कारण ही फॉर्म भरल्यानंतर आणि ते कुठे एका ऑफिसमध्ये जायचे, जिल्हा लेव्हलला असेल, तहसील लेव्हलला असेल, असे फॉर्म भरल्यानंतर तिथे जायचे. पण ते पाहण्याचं काम जे अधिकारी नेमून दिलेलं होतं, तर त्या अधिकाऱ्याचं होतं. ते रिजेक्ट करायचं की अप्रूव्ह करायचं, हे काम त्या अधिकाऱ्याचं होतं. तर त्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला असेल, तर ती तुमची चुकी नाहीये. तर रिजेक्ट करण्याचं काम आहे ते त्या अधिकाऱ्याचं असतं. तर त्या अधिकाऱ्याने रिजेक्ट केलं ना, तर ते अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण ते काम त्याचं होतं, त्याने व्यवस्थित काम केलं नाही. कारण याचं कारण का तो पगार घेतोय, तर त्याचं पाहण्याचं काम आहे, त्याची योग्य ती चौकशी करण्याचं काम आणि रिजेक्ट करण्याचं काम त्याचं आहे. ते काम तुमचं नाही. तुमचं काम तुम्ही फॉर्म कशाप्रकारे भरा, तुम्ही चुकीचा भरा, बरोबर भरा, पण ते फॉर्म पाहून तपासण्याचं काम त्या अधिकाऱ्याचं होतं. तर त्यामध्ये तुमची कोणाची चुकी नाही, त्या अधिकाऱ्याची चुकी आहे आणि ही कारवाई त्या अधिकाऱ्यांवर व्हायला पाहिजे की त्यांनी चुकीचे फॉर्म अप्रूव्ह का केले.
हे मुख्य कारण आहे. तर यासाठी तुम्ही त्याला विरोध करू शकता आणि अजून काही कारण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की अशा प्रकारे झालेलं आहे. तर त्याच्यावर आम्ही सोल्युशन तुम्हाला काय उपाय असणार आहे, तो उपाय आम्ही तुम्हाला अगदी सहजरित्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर कोणीही अशा प्रकारचे जे काही वसुली करण्याचं काम करत असेल तर वसुलीसाठी कोणी पैसे देऊ नये. कारण पैसे बऱ्याच ठिकाणी स्कॅमही होऊ शकतो. कारण तुम्हाला सांगण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे डबलचं फॉर्म झालेलं आहे. अशा प्रकारे हे ते तुम्हाला सांगण्यात येईल आणि ती वसुली तुमच्याकडून करण्यात येऊ शकते आणि तुमच्याकडे स्कॅम पण होऊ शकतो. त्यामुळे मी मुख्य म्हणतोय की यामध्ये तुमच्या कुठल्या प्रकारे चुकी नाही. ही चुकी आहे ती अधिकाऱ्यांची आणि ही योजना चालू केली मुख्यतः आणि जलद रीतीने अ, तिचा म्हणजे जी जलद रीतीने तिची प्रोसेस करण्यात आली, तर ही जलद गतीने प्रोसेस करण्याचे कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं. तर यामध्ये संपूर्ण सरकारची चुकी आहे. यामध्ये तुमची कुठल्याही चुकी नाहीये आणि जरी चुकी झाली असेल, तर यामध्ये पैसे वसुली करत असतील, तर यामध्ये ज्या संबंधित अधिकारी आहेत, ज्यांनी फॉर्म अप्रूव्ह केले असतील त्यांची चुकी आहे. त्यामुळे कोणीही पैसे भरू नये आणि जे कोणी पैसे भरण्यास येत असतील त्यांना विरोध करा आणि जे काही अधिकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यास तुम्ही सर्वप्रथम सांगा. कारण यामध्ये फॉर्म पाहण्याचा, तपासण्याचं काम त्या अधिकाऱ्यांचा होता. तर मंडळी अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट आहे ते तुम्ही पाहिलं असेल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून आपल्या चॅनलवर शासकीय योजना असतील, लोन्स असतील किंवा इतर जे काही शासन निर्णय असतील यांचं संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर वेळच्या वेळी आणि योग्य अशा माहितीमध्ये मिळत असतो.